नमस्कार. योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. आमच्या संकुलाचे सभासद श्री संजय वळामे काका यांनी व्हॉट्सॲप समूहावर अतिशय सुंदर, उपयुक्त आणि विचार करायला लावणारी अशी पोस्ट पाठवलेली आहे. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू इच्छिते. तर त्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती. तर त्या पोस्टचं शीर्षक आहे 30 वर्षांपूर्वीचा सुवर्णकाळ. तर आता हे शीर्षक या पोस्टला का बरं दिलं गेलं असेल? 30 वर्षांपूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात काय असा फरक आहे की 30 वर्षांपूर्वीच्या काळाला सुवर्णकाळ असं म्हटलं गेलं आहे? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपणा सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. 28 ऑक्टोबर 2025. 30 वर्षांपूर्वीचा सुवर्णकाळ. काळ जुना होता. अंग झाकायला कपडे नव्हते, तरीही लोक शरीर झाकण्याचा प्रयत्न करायचे. आज कपड्यांचे भंडार आहेत, तरीही जास्तीत जास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरू आहेत. समाज सुसंस्कृत झाला आहे. काळ जुना होता. रहदारीची साधने कमी होती, तरीही कुटुंबातील लोक भेटत असत. आज रहदारीची साधने भरपूर आहेत, अजूनही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहेत. समाज सुसंस्कृत झाला आहे. काळ जुना होता. घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती. आजची मुलगी ही शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे. समाज सुसंस्कृत झाला आहे. काळ जुना होता. लोक गावातील वडीलधाऱ्यांची चौकशी करायचे. आज पालकांनाच वृद्धाश्रमात ठेवले जाते. समाज सुसंस्कृत झाला आहे. काळ जुना होता. खेळण्यांचा तुटवडा होता, तरी शेजारची मुलं एकत्र खेळायची. आज खूप खेळणी आहेत, मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत. समाज सुसंस्कृत झाला आहे. काळ जुना होता. रस्त्यावर फिरणाऱ्या गाईला चारा, ताजी पोळी, गूळ दिला जायचा. रस्त्यावरील प्राण्यांना सुद्धा भाकरी दिली जायची. आज शेजारची मुलंही भुकेली झोपी जातात. फुटपाथवर, सिग्नलवर, रस्त्याच्या कडेला अनेक माणसे उपाशी झोपलेली असतात. समाज सुसंस्कृत झाला आहे. काळ जुना होता. शेजारच्या व आपल्या घरी नातेवाईक भरलेले असायचे. आता परिचय विचारला तर आज मला शेजारचे नावही माहीत नाही. समाज सुसंस्कृत झाला आहे. काळ जुना होता. लोक शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी चालता बोलता ओळख करून, एकमेकांचे सुखदुःख जाणून, अडीअडचणीस मदत करून प्रसन्न आणि आनंदी राहत होते. आज घरातल्या माणसांशी देखील बोलायला वेळ नाही. समाज सुसंस्कृत झाला आहे. काळ जुना होता. लोक सकाळ संध्याकाळ शेजारी राहणाऱ्या तसेच गल्लीत राहणाऱ्या लोकांशी त्यांच्याकडे बनलेल्या जेवणाची देवाणघेवाण करायचे. आज बाहेरून ऑनलाईन मागविले जाते आणि ते पण अर्ध्याच्या वर कचरा कुंडीत फेकून दिलेले असते. समाज सुसंस्कृत झाला आहे. कोणी लिहिले हे माहीत नाही, पण ही पोस्ट चांगली वाटली म्हणून शेअर केली. आणि खरोखरच अशी ही उपयुक्त, विचार करायला लावणारी अशी पोस्ट श्री संजय वळामे काकांनी व्हॉट्सॲप समूहावर पाठवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल
आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण की मी जेव्हा कोणता नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेन त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील. तर ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे त्यांना कळलेलंच असेल की 30 वर्षांपूर्वीच्या काळाला सुवर्णकाळ का म्हटलं गेलं आहे आणि 30 वर्षांपूर्वीचा काळ आणि आजचा काळ यात काय फरक आहे. तर खरोखरच 30 वर्षांपूर्वीचा काळ हा सुवर्णकाळच होता आणि जर तो काळ आपल्याला आता पुन्हा अनुभवायला मिळाला तर किती छान वाटेल ना सगळ्यांना. तर पुन्हा एकदा माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू द्या. जास्तीत जास्त आपण आपले सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी पाजारी, आपले जे ऑफिसमधले मित्रमैत्रिणी असतील त्या सगळ्यांना शेअर करा. पुन्हा एकदा माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.